आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। लोककलाकारांच्या वतीने शिरोळमध्ये हलगी वाजवून गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन। हलगी वादन, विविध वेशभूषा साकारून लोककलाकारांनी प्रशासनाचे वेधले लक्ष। शासनाकडून राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ लोककलाकार मानधन योजनेचा लाभ घेणाऱ्या कलाकारांना प्रत्येक महिन्याला मानधन मिळावे। मानधनाचे प्रलंबित प्रस्ताव त्वरित मंजूर करावेत। स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत कलाकारांच्या नोंदी ठेवून त्यांना ओळखपत्र वाटप करण्यात यावे। यासह अन्य मागणीसाठी शिरोळ तालुका कलाकार संघटना व कलाकार महासंघ यांच्या वतीने सोमवारी शिरोळ पंचायत समिती कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना हलगी वाजवून निवेदन देण्यात आले। यावेळी हलगी वादनाचा कडकडाट, कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग आणि कलाकार सुनील धनवडे यांनी कडक लक्ष्मीची पोतराज तर डॉक्टर दगडू माने यांनी धनगरी वेशभूषा साकारल्याने सर्वांचे लक्ष वेधले होते। प्रारंभी येथील पंचायत समिती कार्यालयासमोरील महामानवांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कलाकारांनी अभिवादन केले। त्यानंतर हलगी वादन करीत पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश साजगाने यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले। निवेदन स्वीकारून त्यांनी मागण्यांबाबत वरिष्ठ कार्यालयास आपल्या भावना कळवू असे आश्वासन दिले। यावेळी ज्येष्ठ कलाकार लखन कांबळे, डॉक्टर दगडू माने, राजेंद्र प्रधान, सुनील धनवडे, विशाल कांबळे टाकवडेकर, बळीराम कांबळे, चंद्रकांत चौगले, जयवंत पवार, गजानन आवळे, भगवान आवळे, मधुकर निकम, शिवाजी गंगाधर, सचिन कमलाकर, वसंत चुडमुंगे, उत्तम बिरनगे, मारुती कोळी, उदय शिरोळकर, आनंदा कुंभार, देवगोंडा पाटील, किरण खोत, शैलेश कांबळे, आशुतोष बिरनगे, आकाश बिरनगे, सतीश शिंगे, सतीश हावजे, पवन शिंगे, रेश्मा गायकवाड यांच्यासह तालुक्यातील लोककलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब नदाब, दिगंबर सकट, सदाशिव आंबी, MS कांबळे, प्रवीणकुमार मानगावे यांनी कलाकारांच्या या मागणीला पाठिंबा जाहीर केला। निवेदनात म्हटले आहे की राज्य शासनाने कलाकारांच्यासाठी महिना 5,000 रुपये मानधन देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे। ज्येष्ठ कलाकार मानधन रकमेत वाढ झाल्याने कलाकारात समाधान आहे। मात्र या कलाकारांना प्रत्येक महिन्याला वेळेत मानधन मिळत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे। तांत्रिक अडचणीमुळे केवळ 2-4 महिन्याचे काही कलाकारांना मानधन देण्यात आले आहे। मात्र कोणत्या महिन्यातील किती मानधन याविषयी स्पष्टता मिळत नसल्याने कलाकार संभ्रमात आहेत आणि हलगी कडाडली। शिरोळ येथील लोककलाकार डॉक्टर दगडू माने यांनी पथनाट्य, नाट्य अभिनय ते चित्रपटसृष्टीत प्रतिभावंत कलाकार म्हणून ओळख निर्माण केली आहे। कलेचे संवर्धन होऊन कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे। त्यांनी तालुक्यात लोककलाकारांचे चांगले संघटन केले असून सोमवारी पंचायत समितीच्या अधिकाऱ्याला निवेदन देण्यापूर्वी डॉक्टर दगडू माने यांनी स्वतः हलगी रणवाद्य वाजवून प्रशासनाला जागे राहण्याची विनंती केली। हलगी वाजताच उपस्थितही अवाक झाले। पण हे न ठेवता सरसकट सर्व कलाकारांना 5,000 रुपये देण्याची जी पहिला घोषणा केली, अपमान केला, कलाकारांना मानधन द्यायला सुरू झालं, त्यामुळे पहिल्यांदा त्या सरकारचं मी अभिनंदन करतो आणि एवढंच सांगतो की मानधन यायला सुरू झाले, पण मानधन येतं 1-2 महिन्याचं आलं आहे। काही लोकांना अजून खात्यावर जमा पण झालेलं नाही। काही अडचणी असतील तांत्रिक, त्या तांत्रिक अडचणीसुद्धा कलाकारांच्या मानधनाच्या दुरुस्त करून सरकारनं तातडीनं मानधन द्यायला पाहिजे। मानधन देत असताना प्रत्येक महिन्याला ते आम्ही करू। त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि शासनाकडून ते मानधन वेळेवर येण्यासाठी आम्ही पाठपुरावाही करू असं मी तुम्हाला पंचायत समिती शिरोळतर्फे आश्वासन देतो। आणि ज्या तुमच्या मागण्या आहेत, ज्या आमच्या पंचायत समिती स्तरावरून होऊ शकतात, त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करू। साहेब, एक प्रश्न आहे त्यांना, सर्व कलाकारांची एक मागणी आहे की आपण ओळखपत्र त्यांना द्यायला पाहिजे। ओळखपत्र कधीपर्यंत द्याल तुम्ही? मुद्दा जे तुम्ही आता बोलल्यानंतर समजलं की तुम्हाला ओळखपत्र मिळालं पाहिजे, जे खूप महत्त्वाचं आहे आणि गरजेचं पण आहे। जसं आपल्याला आधार कार्ड आहे प्रत्येकाला की मी भारताचा नागरिक आहे, तसं एक कलाकार म्हणून तुम्हाला तुमची ओळख पाहिजे। ते पंचायती समिती स्तरावरून जे काय करता येईल ते आम्ही करण्याचा नक्की प्रयत्न करू। संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।